हे जमलो आहोत म्हणजे अशा ठिकाणी जमलो आहोत की देव काहींना कसं एक आव्हान देतो, पण कसं त्यांच्याकडून वाईट कधी करत नाही. तर आज आपण ही स्वामी समर्थ फाउंडेशन ही संस्था आहे, ही कित्येक वर्षापासून अशा ह्या स्पेशल मुलांना म्हणजे ज्यांना डाऊन सिंड्रोम आहे किंवा ऑटिझम आहे ह्या मुलांना योग्य ते शिक्षण देते, योग्य ते शिस्त लावते. म्हणजे असं सांगते, या पाल्यांना सांगते की आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही एकटे नाही आहात. यांना जी शिस्त लावण्याचं त्यांनी ध्येय घेतलं आहे. म्हणजे असं म्हणतात की स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मी या पालकांना सांगतो की ही जी संस्था आहे स्वामींच्या रूपामध्ये तुमच्या मुलांच्या पाठीशी आहे, तर तुम्ही त्यांना एकटं कधी समजू नका. त्यांना योग्य ते शिक्षण, त्यांना जी शिस्त आहे ही संस्था लावत असते. तर आम्ही जी सावली फाउंडेशन संस्था आहे, आमच्या संस्थेने सुद्धा शेकडो अनेकशे प्रोग्राम केलेले आहेत. आणि हा जो असा आगळा वेगळा प्रोग्राम आहे, तर आम्ही खूप कृतज्ञ आहोत की ह्या स्वामी समर्थ फाउंडेशनने आमच्या सावली फाउंडेशनची संपर्क साधला आणि आम्हाला आज म्हणजे जो एक संधी दिलेली आहे की तुम्ही आमच्या मुलांना सुद्धा मार्गदर्शन करा, आमच्या मुलांना सुद्धा काहीतरी म्हणजे येऊन त्यांच्या ह्या मुलांना कसं ह्या मुलांना काहीतरी मोठं होऊन व्हायचं नाही, पण यांना एक समाजात एक उच्च स्थान किंवा समाजाने सुद्धा यांचा स्वीकार केला पाहिजे. मी सुद्धा या समाजाचा भाग आहे. ज्याप्रमाणे आपलं संविधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हा माणूस की हा धर्म, तर हीच माणुसकीची जी बीज आहे हे सुद्धा आपल्याला ह्याच मुलामध्ये पेरायचं आहे. म्हणून आपली सावली फाउंडेशन ही संस्था आज इथे आलेली आहे आपल्या या संस्थेच्या प्रोग्रामसाठी. आज घरामध्ये वाढदिवस असताना सुद्धा मॅडम या ठिकाणी आल्या. खूप त्यांचं म्हणजे खूप मनापासून आभार. त्यांच्याबरोबर सुद्धा अनेक मान्यवर आहेत, त्यांचा सुद्धा खूप आभार. तर आज आपण त्यांना फक्त बॅगच देत नाही आहोत, पेनच देत नव्हत, तर आपण त्यांना एक सांगतोय की आम्ही सुद्धा तुम्हाला स्वीकारलं आहे, म्हणून तुम्ही एकटे नाही आहात. तर आज आपण बॅग वाटपाचा जो प्रोग्राम आहे लवकरच सुरू करूया. तर किंवा कचोरेगाव विभागात आहे, या विभागामध्ये असं म्हणतात की एखादी महिला शिकली की कुटुंब शिकतं की समाज शिकतो, समाज शिकला की आपलं राष्ट्र संपन्न होतं. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये अनेक अशा महिला होऊन गेल्या, अनेक महापुरुष महिला होऊन गेला. आई जिजाऊ असो, माता सावित्री असो, माता भीमाई, माता रमाई असो, यांचा आदर्श घेऊन आज अनेक महिला उच्च स्तरावर पोहोचलेल्या आहेत. इव्हन की चंद्रावर सुद्धा महिला पोहोचलेली, राष्ट्रपती पदापर्यंत महिला पोहोचलेली आहे. तर आज या महिलांचा आदर्श घेऊन आपल्या कल्याण विभागामध्ये जसे आपल्या नगरसेवक झालेले कचोरेगावचे रेखाराजन चौधरी यांनी सुद्धा आदर्श घेऊन आपला हे कल्याण ते कचोरेगाव सांभाळण्याचा यांनी हा जो आदेश घेतला आहे आणि त्यांना समजलं की स्वामी समर्थ फाउंडेशन आपल्या या कल्याणमध्ये उपयुक्त काम करते, तर त्यांचा सुद्धा सपोर्ट आपल्या ह्या फाउंडेशनला भेटणार आहे. स्वामी समर्थ तुम्ही समजू नका की एकटे आहे, अशा बऱ्याचशा कल्याणमय संस्था, आमची सावली फाउंडेशनच नाही तर आम्ही अशा संस्थांना सुद्धा गायडन्स करू किंवा मार्गदर्शन करू, त्यांनी सुद्धा ह्या स्पेशल मुलांना किंवा ह्या सगळ्या संस्थांना भेट द्यावे. तर मी विनंती करतो आणि स्वागत करतो. आज वेळात वेळ काढून रेखाताई ह्या आपल्या प्रोग्रामला आलेल्या आहेत, तर त्यांचं सुद्धा स्वागत आपल्या सावली खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या रेखाताई या चांगल्या लाभलेल्या आहेत या कल्याणासाठी. तर त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आमच्या पूर्ण टीमतर्फे. तसेच आपल्या या प्रोग्रामला नेहमी वारंवार हजर असणारे विलास दळवी सर सुद्धा आहेत. ते सुद्धा एक दत्तात्रय मंडळ आहे. हे या मंडळासाठी नेहमी काम करतात. म्हणजे त्या मंडळाच्या आधारावर आपल्या समाजसेवा असो किंवा आपल्या महापुरुषांनी जे संस्कार केले आहेत ते संस्कार आपल्या चाळीमध्ये असो किंवा कुठल्याही याच्यामध्ये ते मिळवायचं काम करत असतात. तर माझ्यातर्फे किंवा आमच्या पूर्ण टीमतर्फे त्यांना सुद्धा खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आपली हे जे स्वामी समर्थ फाउंडेशन आहे ही संस्था चालवणारे खरंच खूप ध्येय लागतं आणि खूप मोठी मेहनत लागते, खूप जिद्द लागते ही गोष्ट पुढे नेण्यासाठी. विदुलाताई सरफरे यांचं सुद्धा खूप स्वागत. ही पूर्ण जी संस्था सांभाळत ज्या प्रिन्सिपल आहेत, एक म्हणजे आपल्या या मुलांना शिस्त लावणं, या मुलांना पुढे नेणं की बाबा तुम्ही एकटे नाही, या समाजामध्ये मी सुद्धा तुम्हाला मानाचं स्थान निर्माण करून देईल अशी त्यांनी एक ध्येय आणि एक जिद्द केलेली आहे. स्वामींचा आशीर्वाद हा नेहमी त्यांच्या पाठी राहू अशी माझी देवाचरणी प्रार्थना आहे. त्याचबरोबर सतीश सपट हे सुद्धा सेक्रेटरी आहे, हे सुद्धा आपल्या या स्वामी समर्थ फाउंडेशनसाठी त्यांचं सुद्धा खूप स्वागत. त्याचबरोबर सुशील सरपरे हे सुद्धा एक खजिनदारपदी सांभाळतात. म्हणजे खूप छान पद्धतीने यांनी जी संस्था उभी केलेली आहे, पुढे चालू सुद्धा ही संस्था खूप मोठी हो. आणि आज यामध्ये 20 ते 25-30 मुलं आहेत आणि म्हणजे असं म्हणू नये की प्रत्येकाला डाऊन सिंड्रोम किंवा ऑटिझम व्हावा, पण ज्यांना आहे त्यांना ही संस्था योग्य रीतीने पुढे नेईल ही मी या पालकांना एक विनंती करतो की त्यांनी सुद्धा या संस्थेवर आत्तापर्यंत जेवढा विश्वास ठेवला आहे इथून पुढे ते असे ठेवतील अशी मी आशा बाळगतो.
त्याचबरोबर यांच्यासोबत काम करणारे लॉरेन्स कांगरे, सिंध्या कांगरे यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. यांनी सुद्धा आपला वेळात वेळ काढून म्हणजे आपल्या महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, या महापुरुषांचा आदर्श घेऊन बाबा मी जन्माला आलेलो म्हणजे मला काहीतरी करायचं आहे ही जिद्द त्यांनी मनात पेटून आपण या संस्थेसाठी ते काम करत आहे. त्यांना सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.